अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र अध्याय 6 भाग 1 रामजन्म उत्सवादी कथनम म्हणजेच श्री रामजन्म उत्सव वगैरेंचे वर्णन। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। परमार्थाची इच्छा करणारा असो किंवा संसारात सर्व सुख संपत्ती प्राप्त करण्याची इच्छा करणारा असो, ज्या नावेचा सद्गुरु नावाडी किंवा सुकाणे असेल तीच नाव त्याला पलीकडच्या काठावर नेऊन उतरवेल। सद्गुरु शब्दाने मनात भावना जागृत झाल्या की श्री साईबाबांचीच आधी आठवण येते। ते समोरच येऊन उभे राहतात आणि आपला हात मस्तकावर म्हणजे डोक्यावर ठेवतात। धुनीतील उदी सकट आशीर्वादयुक्त हात जेव्हा मस्तकावर पडतो तेव्हा अंतःकरण स्वानंदाने उचंबळून येते आणि डोळ्यातून प्रेम वाहू लागते। गुरूंच्या हाताच्या स्पर्शाच्या कौशल्याचे किती आश्चर्य की जो प्रलयाग्नीतही जळत नाही त्या सूक्ष्मदेह लिंगदेह म्हणजे आपलं वासनायुक्त शरीर आणि मन, बुद्धी, 10 इंद्रिय आणि 5 प्राण इतक्या 17 तत्वांचा हा देह असतो लिंगदेह। हा जळला म्हणजे त्या जीवाला पुनर्जन्म नसतो। आपल्या हस्तस्पर्शाने अशा सूक्ष्म देहाला जाळून भस्म करून टाकतो गुरु। देवाच्या कथा वार्ता चुकून निघाल्या तर ज्यांच्या डोक्यात तिळीक उठते किंवा ज्यांच्या तोंडाची बेताल वटवट सुरू होते त्यांनाही स्थिरता लाभते। बाबांनी डोक्यावर त्यांचा कमळरूपी हस्त म्हणजे हात ठेवताच अनेक जन्मांची पूर्ण पिकलेली म्हणजे फळ देण्यायोग्य तयार झालेली पापे धुवून जाऊन साईंचे प्रेमळ भक्त निर्मळ होतात। बाबांचे ते देखणे रूप पाहून कंठ अत्यंत आनंदाने दाटतो। डोळ्यांना आनंदाचा पाझर फुटतो म्हणजे आनंदाश्रू येतात आणि हृदयात अष्टभाव प्रगट होतात। अष्टभाव म्हणजे 8 प्रकारचे भाव। 8 प्रकारच्या मनाच्या अवस्थांना अष्टभाव म्हणतात। त्यातलं पहिलं आहे घाम सुटणं, अंगाला घाम सुटतो। दुसरं आहे स्तब्ध होणं, शरीर स्तब्ध होऊन जातं, मन स्तब्ध होऊन जातं। तिसरं आहे अंगावर रोमांच उभे राहणं, काटा येणं। चौथं आहे आवाज बिघडणं म्हणजे बोलताना आवाजचा सूर बदलणं। 5वं आहे शरीराला कंप सुटणं, कंप म्हणजे थरथर, आपलं शरीर थरथर कापायला लागतं। 6वं आहे शरीराचा रंग पालटणं आणि 7वं डोळ्यातून अश्रू वाहणं, आनंदाश्रू। आणि 8वं शेवटचं आहे शुद्ध हरपणं म्हणजेच भान हरपणं, बेशुद्ध होणं। हे असे 8 भाव हृदयात प्रगट होतात। म्हणजे आपण एकाच वेळी या 8 किंवा यापैकी जास्तीत जास्त किंवा किमान एक तरी अवस्थेमध्ये भावनेमध्ये जगायला लागतो जेव्हा आपण बाबांचं, साईबाबांचं, गुरूंचं रूप डोळ्यांनी पाहतो प्रत्यक्ष। मी तोच परमेश्वर, सोअहम, सह अहम असा शब्द येतो। सोअहम म्हणजे सोहमचा अर्थ आहे सह अहम म्हणजेच तो मी आहे म्हणजे परमेश्वर। मी तोच आहे, परमेश्वरच आहे, सोअहम आहे अशी वृत्ती जागवली जाते भक्ताच्या मनात। स्वानंदाला प्रकट केले जाते म्हणजे स्वतःचा जो चिरंतन आनंद असतो, आध्यात्मिक आनंद, तो प्रगट होतो आणि मी तूपणा जागच्या जागी जिरवला जाऊन ऐक्यतेने अद्वैत मताचा दिमाख दाखवला जातो। म्हणजे सगळं काही अद्वैत आहे, ऐक्य आहे। मी वेगळा, तू वेगळा, माझं वेगळं, तुझं वेगळं, मी तूपणा, हीन आणि ज्येष्ठ, कनिष्ठ असे भाव सगळे विरून जातात। माझं, आपलं आणि परक असे सगळे भाव तिथे संपतात। आपण सगळ्या जगातल्या प्रत्येक चांगल्या वाईट सगळ्यांना आपण समान दृष्टीने पाहायला लागतो। ऐक्य होतं तिथे, अद्वैत होतं, द्वैत उरत नाही। म्हणजे 2 वेगवेगळ्या
दोन वेगवेगळ्या वस्तू किंवा व्यक्ती तिथे उतरत नाहीत. स्वानंदाला प्रगट केले जाते आणि मी तूपणाचा जागच्या जागीच जिरवला जाऊन ऐक्यतेने अद्वैत मताचा दिमाग दाखवला जातो. केव्हा? जेव्हा साईबाबांचं रूप आपल्याला प्रत्यक्ष दिसतं. पोथी पुराण वाचू जाता पावलोपावली सद्गुरूंचे स्मरण होते. राम किंवा कृष्णाच्या रूपाने साईबाबाच नटतात आणि आपले चरित्र ऐकवतात. म्हणजे तुम्हाला साईबाबा सगळीकडे भरले आहेत, कारण ते तुम्हाला गुरुस्थानी ईश्वरतुल्य स्थानी आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही पोथी कोणत्याही देवाची कथा ऐकाल, वाचाल, बोलाल, तेव्हा जणू साईबाबांनीच ती लीला एक नवीन रूप घेऊन आपल्या समोर सादर केली आहे कथा एखाद्या देवाची, असं आपल्याला ऐकताना वाटतं. कोणाला? जे साईंचे भक्त आहेत त्यांना. एकनाथी भागवत ऐकण्यास बसले असता साईच नखशिखांत श्रीकृष्ण होऊन भक्तांचे हित साधण्यासाठी उद्धव गीत गात आहेत असं वाटतं. उद्धव गीत म्हणजे श्रीकृष्णाने यादव कुळातील त्याचा मित्र आणि मंत्री म्हणजे सखा जो होता आणि मंत्री जो होता यादवांमध्ये उद्धव नावाचा, याला अवतार समाप्तीच्या आधी जो उपदेश केला. श्रीकृष्णाने जेव्हा आपला अवतार संपवला, लीला संपवली, तेव्हा त्याच्या आधी, अवतार संपायच्या आधी मित्र आणि मंत्री असलेल्या उद्धवाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला आपल्या भक्ताला, भक्त मित्राला, त्या उद्धवाला, तर त्याचं नाव उद्धव गीता आहे, त्या उपदेशाचं नाव. तर जणू काही साईबाबाच श्रीकृष्ण होऊन भक्तांचं हित साधण्यासाठी उद्धव गीत म्हणजे जसा कृष्णाने उद्धवाला उपदेश केला अवतार समाप्तीच्या आधी भागवतात, तसा साईबाबा भक्तांच्या उद्धारासाठी, हित साधण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण होऊन एकनाथी भागवतात उद्धव गीत गात आहे साईबाबा स्वतः भक्तांच्या कल्याणासाठी, असं आपल्याला वाटतं. सहज गोष्टी करायला बसले असता तेथेही योग्य दृष्टांत देण्यासाठी अचानक श्री साईनाथांचीच कथा आठवते. कागद घेऊन लिहू म्हणता अक्षराला अक्षर जुळवता येत नाही, परंतु तोच साईच जेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने लिहवतो तेव्हा लिहिता लिहिता लिहवत नाही. म्हणजे इतका आपण लिहित राहतो, कारण साई स्वतःच्या सामर्थ्याने प्रेरणा देत आहे, शक्ती देत आहे, सुचवत आहे की लिहायचं काय. आणि जेव्हा आपण ठरवून करतो की आता मला लिहायचं, आता मी लिहितो, असा अहमभाव जेव्हा येतो तेव्हा काही लिहिता येत नाही. जेव्हा जेव्हा अहमभाव डोकावू पाहतो तेव्हा तेव्हा साईबाबा आपल्या हाताने त्याला तळाशी दाबून टाकतात, त्या अहंकाराला जो आपल्या मनात आहे, भक्तांच्या मनात आहे, आणि शक्तिपात करून शिष्याला कृतार्थ करतात. शक्तिपात करणं म्हणजे आपलं सामर्थ्य देतात, आशीर्वाद देतात, कृपा वर्षवतात आणि अशा पद्धतीने कृतार्थ करतात. कृतार्थ म्हणजे कृतकृत्य, म्हणजे धन्य करतात, म्हणजे कल्याण करतात, चांगलं वाटतं शिष्याला. दुःखातून, त्रासातून, षड्रिपूंपासून, मायामोहापासून दूर करतात, मुक्त करतात, त्याचा अहंकार दूर करतात, म्हणून म्हणले कृतार्थ करतात. म्हणजे कृत अर्थ म्हणजे जे त्याला योग्य आहे, सुकृत आहे, चांगलं आहे शिष्याला, ते त्याची इच्छा पूर्ण करतात. काया वाचा व मनाने, काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे बोलण्याने, जिव्हेने आणि मनाने, काया वाचा आणि मनाने साई समर्थांना लोटांगणी जाता. लोटांगणी म्हणजे आपण त्यांना समर्पण होतो, म्हणजे आपण त्यांना साष्टांग नमस्कार करतो, फक्त शरीराने नाही, कायेने पण, मनाने पण आणि वाचेने पण. म्हणजे आपण बोलतोही तसंच आहे, वागतोही तसंच आहे शरीराने, आणि मनातही तसाच भाव आहे की मी तुम्हाला शरण आलोय, म्हणजे आता तुम्ही मला सांभाळा, तुमच्या हातात माझं सगळं काही आहे, असं जेव्हा फक्त विचार करून शरण येतो साईंना, त्यांच्यावर सोपवतो त्याचं बरं वाईट, तेव्हा धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ आपोआप हाताशी चढतात. तेव्हा अशा भक्तांच्या हातात ज्याला धर्म हवा असेल, त्याला समजत नाही की त्याने काय करायचं आहे आणि काय नाही, तर तो धर्माचा अर्थ रिलिजन नाही, धर्माचा अर्थ आहे की कर्म, काय करायचं, काय कर्तव्य आहे, काय आयुष्यात करायला पाहिजे, काय योग्य निर्णय घेऊन कसं वागलं पाहिजे, कोणाशी कसं वागलं पाहिजे, स्वतः आयुष्यात काय काम केलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे, कुठे कोणत्या दिशेने प्रगती केली पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि किती केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं कर्तव्य, जीवन कर्तव्य जे आहे एखाद्या भक्ताचं किंवा व्यक्तीचं, कोणत्याही क्षेत्रातलं, तो जो जॉब करत असेल, तो बिझनेस करत असेल, तो भक्त गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, गृहस्थ असेल, संसारी कोणी असेल, लहान मोठा
प्रत्येकाला काही ना काही जीवन कर्तव्य आहे. जीवन जगण्यासाठी, प्रगती करण्यासाठी एक आचार धर्म आहे की असं असं करायचंय, असे त्याचे कर्तव्य. तर त्या कर्तव्यांना, त्या कर्मांना जे धर्माला अनुरूप आहे त्यांना म्हटलं एकंदरीत धर्म. तर ज्याला धर्म हवा असेल, म्हणजे त्याला काय कर्तव्य आहे आणि काय नाही यात समजत नसेल, अर्जुनासारखा भ्रम तयार झाला असेल काय करू आणि काय नको, तर त्याला धर्माचा मार्ग दाखवणं हे साईबाबा करतात. तसंच अर्थ म्हणजे पैशाचा विनियोग, पैसे कमवायचे मार्ग आणि त्याला विनियोग कुठे, कसा त्याचा उपयोग करायचा चांगल्या कामांसाठी, आणि अर्थप्राप्ती कशी करायची, फक्त पैशाचीच नाही तर इतरही अर्थ. आणि काम म्हणजे कामना, इच्छा, योग्य त्या कामना कोणत्या आणि त्या कशा कधी करायच्या आणि त्यांची पूर्ती कशी करायची, त्या कोणत्या कामना पूर्ण करून घ्यायच्या, हे सुद्धा साईबाबांच्याच कृपेने होतं. आणि चौथं मोक्ष. मोक्ष, मुक्ती हे जवळपास समानार्थी शब्द आहेत. म्हणजे मुक्तीचा अर्थ काही स्वर्गात जाणं असं नाही आहे. मोक्षाचा अर्थ काही अमृत पिणं किंवा इंद्रलोकात जाणं, स्वर्गात जाणं किंवा देवाजवळ जाणं असाच त्याचा अर्थ नाही आहे. तर हा त्याच्यापेक्षाही वरचा अर्थ आहे की बा कोणत्याही अपेक्षांमधून, कर्मांमधून मुक्त होणं, कर्मबंधनातून मुक्त होणं, कर्मांपेक्षा त्यांच्या बंधनातून, की मी असं वागेल, मी असं वागलो होतो म्हणून मला असं झालं, असं जे काही होतं ते बंधनं जे पडतात, ते विचार जे काही होतात त्या बंधनातून मुक्ती, किंवा तुमच्या सुखदुःखातून मुक्ती, तुमच्या यश अपयशातून, आनंद आणि ईर्ष्या, दुःख, मनस्ताप, सगळ्या गोष्टीतून तुम्हाला मुक्त, म्हणजे तुम्ही समान दृष्टीने पाहताय. तुम्ही चांगल्या अवस्थेतही चांगलेच आहात आणि तुम्ही विपरीत वाईट अवस्थेत सुद्धा चांगलेच वागत आहात, चांगलेच विचार करत आहात आणि चांगल्या स्मृती करत आहात. तर ती म्हणजे एक प्रकारची मुक्ती आहे. तशा मुक्ती म्हणजे मोक्षाची, मुक्तीचे 4 प्रकार आहेत. सायुज्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सारुप्य मुक्ती आणि सालोक्य मुक्ती. तर हे 4 प्रकार आहेत, पण मी त्याबद्दल बोलत नाही. मी मनाची मुक्ती बोलतो आहे, अंतरात्म्याची मुक्ती बोलतो आहे. तर सारुप्य त्या 4 प्रकारच्या मुक्तींमधली एक आहे सारुप्य, म्हणजे ईश्वरासारखंच रूप तुम्हाला मिळणं. सालोक्य म्हणजे ईश्वर ज्या ठिकाणी, ज्या लोकात राहतो त्या लोकामध्ये तुम्हाला राहायला मिळणं. सामिप्य म्हणजे ईश्वराजवळ राहायला मिळणं. आणि सायुज्य म्हणजे तुम्ही त्यात समाविष्ट होणं, ईश्वरात अर्पण होणं, त्यात विलीन होणं, असं. अशा वेगवेगळ्या मुक्त्या आहेत, पण मी फक्त त्याच मुक्तींबद्दल नाही बोलत आहे. इथे लेखक आपल्याला सांगू इच्छितोय की काया वाचा मनाने तुम्ही सर्व भावनेने तुमच्या शरण जाल जेव्हा साई समर्थांना लोटांगण घालाल, म्हणजेच त्यांना शरण, तुमचं आयुष्य, तुमचं कर्म, तुमचे विचार, तुमचं वागणं बोलणं सगळं काही तन मन धनाने तुम्ही अर्पण व्हाल, तेव्हा तुम्ही धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही प्रकारचे पुरुषार्थ, म्हणजे ज्याला धर्मात प्रगती करायची, धर्माचरण योग्य मार्गावर चालायचं आयुष्य तो, किंवा अर्थात प्रगती करायची आहे, म्हणजे ज्याला जीवन जगण्यासाठी आणि स्वतःचं ऐहिक सुख, भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी अर्थार्जन करायचे, कुटुंबाच्या पालन पोषणासाठी, स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी, तर ते. आणि काम, कामाचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण काम या शब्दाचा अर्थ इथे कर्म नाही, इथे ते कामना आहे, इच्छा आहे, तर त्यांची पूर्तता. आणि मोक्ष, मुक्ती, तर हे 4ही पुरुषार्थ साई समर्थांना जो शरण जातो अशा व्यक्तीला, मग तो लहान असो, मोठा असो, कोणी असो, तर अशा पवित्र मनाच्या व्यक्तीला, भक्ताला साई आपोआप देतात. कर्म, ज्ञान, योग व भक्ती या 4 मार्गांनी ईश्वराची प्राप्ती होते. हे गीतेतही सांगितलं आहे, भगवद्गीतेत, आणि हे इथेही सांगितलं आहे. बऱ्याच पोथ्यांमध्ये हे सांगितलेलं आहे की वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातला एक मार्ग किंवा एकापेक्षा जास्त मार्ग तुम्ही अवलंबून करून तुम्ही शेवटी ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतात. अर्थात तुम्हाला योग्य ते तुमचं ध्येय पूर्ण होतं. त्यात ते मार्ग आहेत कर्म मार्ग, म्हणजे जे कर्म दिलेलं आहे, जो धर्म आहे ते तुम्ही करत राहा योग्य पद्धतीने. त्यात निष्काम भावना ठेवा, म्हणजे काही कामना करू नका की मला काही मोबदला मिळेल म्हणून मी करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, असं काही विचार नका करू. तुम्ही कर्म करा, फक्त कर्मावर फोकस ठेवा, मन एकाग्र करा. दुसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग, म्हणजे तुम्ही ज्ञानी लोकांच्या सहवासात राहा, त्यांना प्रश्न विचारा, आपले वेद विषय सगळे
शास्त्र समजून घ्या, कथा समजून घ्या, त्यातून अर्थ समजून घ्या आणि स्वतः ज्ञान मिळवून ते ज्ञान चर्चा करून, आणखी इतरांशी चर्चा करून, इतरांना सांगून, समजून, त्यांचं ऐकून, त्यांचे मतं समजून तुम्हाला जी अनुभूती होईल आणि जो जीवनात अनुभव होईल तो एक प्रकारचा ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग आहे, तो आहे ज्ञानमार्ग. योगाच्या वेगवेगळ्या योग साधना आहेत, तपश्चर्येचे वेगवेगळे प्रकार आहेत, योगांचे वेगवेगळे प्रकार आहेत योगी लोकांचे. तर ते म्हणजे प्रचंड आहेत, महाकठीण आहेत. जसं ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग कठीण आहे तसं योग मार्गही महाकठीण आहे आजच्या काळात. तर तोही एक मार्ग आहे ईश्वराला प्राप्त करण्याचा. आणि चौथा मार्ग आहे भक्तीचा मार्ग, जो आपल्या वारकरी संप्रदायात सांगितला गेलेला आहे गेल्या जवळपास 800-900 हजार वर्षापासून, जो आपल्याला समोर सहज वेगवेगळ्या संतांनी जगून दाखवला आहे. तोही कठीणच आहे, पण हे असे 4 मार्ग आहेत. हे 4 मार्ग 4 वेगवेगळ्या बाजूंनी निघतात, म्हणजे त्यांचा एकमेकांशी तसा संबंध आहे असं नाही वाटत वरकरणे. तरी ते सर्व आपणाला आपल्या ठिकाणी म्हणजेच परमपदाला, ईश्वराकडे पोचवतात. म्हणजे हे 4 मार्ग शेवटी कुठे घेऊन जातात? ते ईश्वराकडे घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला चांगल्या विचारांकडे, चांगल्या शक्तींकडे, तुमच्या सगळ्याच प्रगतीकडे, ऐहिक आणि भौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक सगळ्या प्रगतीकडे तुम्हाला पोचवतात. भक्ती ही बाभूळवनाची वाट आहे. खाचा खळगे फार बिकट असतात भक्तीच्या मार्गात. ती एक पावली म्हणजे एक पाऊल टाकता येईल एवढीच रुंद अशी पायवाट, पण नीट सरळ आणि हरी निकट घेऊन जाते, ईश्वराजवळ घेऊन जाते भक्ती. तुम्ही फक्त कर्ममार्गाने ईश्वरापर्यंत नाही, एकदम जवळ नाही पोचवू शकणार, कुठेतरी कमी पडेल. ज्ञानमार्गाने पण तुम्ही कुठेतरी कमी पडाल, योग मार्गाने पण तुम्ही कुठेतरी कमी पडाल. कारण मानवी शरीराच्या, बुद्धीच्या, मनाच्या मर्यादा असतात, ज्यामुळे ज्ञान किंवा योग किंवा कर्म ईश्वरात जवळ नेतं, पण ते एकदम जवळ निकट नाही नेऊ शकत. तर ते काम करतं बारीक पायवाट असलेली एक पावली, ज्याच्यात खाचा खळगे आहेत, म्हणजे ज्याच्यात कष्ट आहेत, ज्याच्यात त्रास आहेत, असा भक्तिमार्ग तो घेऊन जातो. काटा टाळून पाय टाकणे हाच सुलभ उपाय आहे. अशा भक्तीच्या पायवाटेमध्ये जे काटे येतात, म्हणजे जे मध्ये मध्ये संकट उद्भवतात, तर अशा संकटांकडे, अडथळ्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजेच काटा टाळणं आणि मग आपला पाय टाकणं म्हणजे पुढे पुढे चालणं, भक्तिमार्ग चालू ठेवणं, अवलंब, हाच सुलभ म्हणजे सोपा उपाय आहे. याप्रमाणे केले की आपले ध्येय सुरक्षितपणे गाठाल, असे गुरु माऊलीने म्हणजे साईंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले आहे. मनरूपी मळे जर भक्तिरूपी पाण्याने शिंपडले तर वैराग्य उठून येते, ज्ञानरूपी फुलांचा बहर येतो, कैवल्याचे फळ लागते आणि चित्सुख म्हणजेच ज्ञानमयता उफाळून येते आणि जन्ममरण निश्चयाने टाळले जाते. या वाक्यांकडे, या रूपकाकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या मनाच्या मळ्यामध्ये भक्तीचं पाणी शिंपडलं म्हणजे तुम्ही भक्ती भाव ठेवला गुरूंप्रती, ईश्वराप्रती, तर तिथे वैराग्य उठून येतं. म्हणजे वैराग्य रूपी तिथे वनस्पती वाढतात किंवा शेत वाढतं, म्हणजेच तुमच्या मनात वैराग्य भाव येतो, संसारापासून थोडंसं अलिप्त येतं, सुखदुःखांचा तुम्हाला फरक पडत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि ज्ञानरूपी फुलांचा म्हणजे तुम्हाला त्यातून, त्या वैराग्यातून ज्ञानरूपी फुलं मिळतात, फुलांचा बहर येतो, म्हणजे तुम्हाला खूप ज्ञान मिळतं, अनुभव मिळतात, तुम्ही जगाकडे तटस्थपणे पाहायला शिकतात, तुम्ही सुखदुःखांमध्ये अडकून पडत नाही, कैवल्याचे फळ लागते. अशाच त्या बागेमध्ये तुम्हाला भक्तीच्या मुळे, मनामध्ये भक्ती केल्यामुळे वैराग्य आणि ज्ञान मिळतं आणि ज्ञानासोबत तुम्हाला कैवल्याचाच अर्थ परमसुख, आनंद, चित्सुख मिळतं आणि जन्ममरणाचं त्रास, भीती, कष्ट हे सगळे तुम्हाला निश्चयाने म्हणजे खात्रीपूर्वक टाळले जातात, असं या ग्रंथात लिहिलेलं आहे. हे गीतेतलीच शिकवण आहे, ही तुम्हाला थोड्याशा वेगळ्या रूपात इथे सांगितली गेली आहे. परमात्मा स्वयंसिद्ध आहे, तोच सत्य, ज्ञान व आनंदयुक्त असा 3 स्वरूपाचा आहे. म्हणजे जो ईश्वर आहे परमात्मा, तो सत्य स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप सुद्धा आहे. कारण निमित्ताने तो भक्तांना शिक्षण देण्याकरता पूर्णपणे जागा होऊन प्रगट झाला.
म्हणजे काही ना काही कारण निमित्त करून त्याने अवतार घेतला. जसा हा त्रैगुण्ये व्यक्त झाला, त्रैगुण्य म्हणजे 3 गुणांनी, सत्व रज आणि 3 गुणां तम या 3 गुणांनी प्रकट झाला, तशी माया देखील क्रिया प्रयुक्त होऊन सत्व रज आणि तम या गुणांना चालवते आणि आपले गुण चांगल्या प्रकारे प्रकट करते. म्हणजे आपल्याला सात्विक आजूबाजूला काही वातावरण दिसलं, राजसिक वातावरण काही दिसलं सुखांचं, किंवा तामसिक राक्षसी मनोवृत्तींचं काही दिसलं, सात्विक म्हणजे दैवी मनोवृत्तींचं काही गोष्टी आजूबाजूला दिसल्या, तर हे सगळे वातावरण प्रत्यक्षात एक मायाचाच भ्रम आहे. ती प्रकट होते आहे वेगवेगळ्या रूपांनी, आपले गुण प्रकट करते आहे सत्व रज तम या गुणांना वापरून. मातीच्या विशिष्ट आकाराला घडा हे खरोखर नाव असते. घडा किंवा मडका आपण म्हणतो, परंतु घडा फुटला की नाव, रूप, विकार हे सर्व पार निघून जातात. म्हणजे घड्याला आपण तोपर्यंतच घडा म्हणतो जोपर्यंत तो घडा घड्यासारखा आहे. पण घडा, मातीचा तो घडा फुटला तेव्हा घडा हे नाव त्याला आपण उल्लेखत नाही, त्याला आपण घडा म्हणून संबोधन करत नाही की हा घडा आहे बा, कारण तो आता घडाच नाही, फुटला आहे तो. तसंच ते रूपही राहिलं नाही त्याचं, की तर घड्याचा जो आकार असतो आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये, विचारांमध्ये आणि डोळ्यांसमोर, तो प्रत्यक्ष आता अस्तित्वातच उरलेला नाही, कारण घडा फुटला आहे. त्यामुळे ते रूपही निघून जातं. जसं नामशेष राहतं तसं रूपसुद्धा विस्मरणात जातं, की घडा म्हणता येत नाही त्याला. विकारचा अर्थ त्याचा स्वभाव, गुण, त्याचं जे काही आहे, की घड्याचं जे काही कार्य असेल, स्वभाव असेल, घडा काय करतं, जे काही घड्याचा स्वभाव धर्म आहे, की अशा अशी वस्तू म्हणजे घडा किंवा मातीचं मडकं. तर हे ज्याला आपण म्हणतो एखाद्या विशिष्ट आकाराला मातीपासून बनलेलं, तर तो म्हणजे त्या वस्तूला, त्या मातीला दिलेला त्या आकार म्हणजेच ते त्याचं रूप, म्हणजेच त्याचं नाव, म्हणजेच त्याचा विकार झालेला आहे, की तो त्याचा स्वभाव आहे. पण ते सुद्धा गायब होऊन जातं, कारण ते उरत नाही. घडाच फुटल्यामुळे त्याचं रूप, त्याचं नाव, त्याचा विकार म्हणजे स्वभावसुद्धा, त्याचं ज्या कार्यासाठी ते बनलं आहे ते कार्यकारण भावसुद्धा संपून जातं. हे सगळे जग मायेपासून उत्पन्न झालेले आहे. माया म्हणजे एक प्रकारची माती आहे. मातीचा जसा घडा बनतो तसं या मायेपासून हे सगळं जग बनलेलं आहे, सत्वरजतमांच्या गुणांनी युक्त. परस्पराशी त्याचा कार्यकारण भाव आहे. खरे म्हणजे मायाच प्रत्यक्ष साकार होऊन जगाच्या रूपाने उद्भवली आहे. जगाच्या आधी मायेची स्थिती पाहिली तर तिला आकार नव्हता. म्हणजे हे जग जेव्हा अस्तित्वात आलं नव्हतं, हे ब्रह्मांड किंवा ग्रह, नक्षत्र, तारे हे जेव्हा जन्मालाच आले नव्हते, पृथ्वी, मनुष्य, जीव, वनस्पती हे जेव्हा जन्मालाच आले नव्हते, तेव्हासुद्धा माया होती, पण ती अव्यक्त होती. तिला रूप, आकार नव्हता. म्हणजे जसं की मातीचा घडा तेव्हा नव्हता, पण माती होती असं त्याचा अर्थ. तशी म्हणजे माया होती, पण तिला आकार, नाव, रूप काही नव्हतं. परमात्म्याच्या स्वरूपात ती लीन आणि परम अव्यक्तात जमा झालेली होती. परम अव्यक्त म्हणजे ईश्वराचं एक रूप जे निराकार आहे. निराकार, निर्गुण म्हणजे अव्यक्त, ज्याला व्यक्त नाही करता येत असं जे परमरूप आहे, त्याला काही आकार नाही, ईश्वराला काही रूप नाही, अशा त्या ईश्वरी अवस्थेमध्ये ती अव्यक्त स्वरूपात होती, म्हणजे अदृश्यच होती, पण ती त्याचाच भाग होती. कोण? माया, ईश्वराचा भाग होती, जी नंतरही आहे, पण ती नंतर व्यक्त झाली माया. तरी परमात्मरूप आणि अव्यक्त असली तरी ती परमात्मरूपच असते, म्हणजे परमात्म्याचाच एक भाग असते. म्हणजे हे सगळं जग ही एक प्रकारे व्यक्त झालेली माया, प्रत्यक्ष प्रकट झालेली माया. आणि हे जग जेव्हा अस्तित्वात नव्हतं आणि भविष्यातही पुढे नसेल कधीतरी, तेव्हा सुद्धा आणि आतासुद्धा आणि आधीसुद्धा ही परमात्म्याचंच रूप आहे, ती माया त्याचाच एक भाग आहे. एकूण ही परमात्म्याचेच रूप असलेली माया परमात्म्याच्या रूपाहून मुळीच भिन्न नाही. म्हणजे आपण जी मायेला तुच्छ समजतो, की माया तुच्छ आहे, खराब आहे, याच्याकडे लक्ष नका देऊ, हे सगळे मोह माया आहे, हे सगळं जग मिथ्या आहे, भ्रम आहे, आयुष्य काही नसतं वगैरे वगैरे आपण जे काही म्हणतो, तर हे एक प्रकारे ईश्वराचंच व्यक्त झालेलं मायेचं रूप आहे, सत्वरजतमो गुणांनी बनलेलं. तर ईश्वराच्या रूपापेक्षा, परमात्म्याच्या रूप असलेल्या मायेपेक्षा ही माया भिन्न नाही, आणि या मायेपासून परमात्मा भिन्न आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे तो या 3 गुणांपेक्षा, मायेपेक्षा श्रेष्ठ आहे आणि अलिप्त आहे परमेश्वर, पण तरीही ईश्वराचाच भाग ही माया आहे. त्यामुळे माया भिन्न नाही ईश्वरापासून. हे पण ईश्वराचाच भाग आहे बुवा, जे आपल्याला
आयुष्य, जग, संसार सगळं दिसतं, ज्याच्यापासून आपल्याला सुखदुःख मिळण्याचा भास होतो आणि आपण त्याला सत्य मानतो त्या सुखदुःखांना. तर हे सगळं ईश्वराच्या रूपाहून वेगळं नाही आहे, तो एक भाग आहे ईश्वराच्या रूपाचा. मायेने तमोगुणापासून जड पदार्थ निर्माण केले. जड म्हणजे हालचालीशिवाय जीव नसलेले, म्हणजे निर्जीव पदार्थ. ही प्रथम क्रिया पूर्ण झाली. म्हणजे पहिले ग्रह, नक्षत्र, तारे, पृथ्वी, जमीन, दगड, माती अशा गोष्टी अस्तित्वात आल्या. मग मायेच्या रजोगुणात परमात्म्याच्या चिद्गुणाचा मिलाफ झाला, संयोग झाला. रजोगुण मिळालं परमात्म्याच्या चिद्गुणात. तर काय झालं, पहिले तमोगुण मिळाला, मग निर्जीव पदार्थ बनले, ग्रह, नक्षत्र, तारे, आणि त्यानंतर रजोगुण आला. रजोगुण आणि ईश्वराचा चिद्गुण. चित म्हणजे कायम शाश्वत असलेला गुण, म्हणजे ज्याला काही वेगळा स्वभाव नाही, तो कायमच असतो, अलिप्त, व्यक्त किंवा अव्यक्त. तर त्या दोन गुणांचा मिलाप झाला, रजोगुणाचा, मायेच्या रजोगुणाचा, आणि परमात्म्याच्या, ईश्वराच्या चिद्गुणाचा. या दोन गुणांचा संयोग झाल्यावर आणि या दोन्ही गुणांच्या म्हणजे तम आणि रज या गुणांमुळे स्वाभाविक धर्मांमध्ये चैतन्याची खाणच उघडली जाते. म्हणजे अनेक प्रकारचे चर म्हणजे हालणारे, हालचाल करणारे सजीव प्राणी उत्पन्न होतात. वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे प्राणी, मनुष्य वगैरे. पुढे मायेच्या, मनुष्य नाही, मनुष्य आता पुढे होईल, पुढे मायेच्या सत्वगुणाने, म्हणजे सात्विक विचार, सात्विक भाव, सत्सद विवेक बुद्धी आपण जे म्हणतो, ती सत्सद विवेक बुद्धी म्हणजे सत्वगुणाने बुद्धितत्व निर्माण करणं, याला आपण म्हणतो सात्विक किंवा सत्सद विवेक बुद्धी. जिथे विवेक आहे, जिथे समजूतदारपणा आहे, जिथे संवेदनशीलपणा आहे, बुद्धीचा वापर करतो एखादा प्राणी, तर तो म्हणजे मनुष्य. म्हणजे प्रत्येकाचे एक पातळी असते, त्यात मनुष्य जरा जास्त गहन पद्धतीने बुद्धितत्वाचा वापर करतो. तर असा बुद्धिमान मनुष्य प्राणी उत्पन्न झाला केव्हा, जेव्हा मायेच्या सत्वगुणाने बुद्धितत्व निर्माण केले आणि त्यात परमात्म्याचा आनंद गुण मिसळला गेला, म्हणजे मनुष्य प्राणी तेव्हा उत्पन्न झाला. आणि हा सगळा खेळ मायेचा 3 गुणांपासून ईश्वराच्या वेगवेगळ्या गुणांशी एकरूप होऊन जड पदार्थ म्हणजे निर्जीव पदार्थ, आणि मग सजीव प्राणी, पशुपक्षी यांची निर्मिती केल्यानंतर शेवटी मनुष्य प्राणी उत्पन्न होऊन हा खेळ माया खेळली, पूर्ण केला. म्हणजे हे जग अस्तित्वात आलं पूर्णपणे, असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे माया महाविकारी असते. महाविकारी म्हणजे जिच्यात खूप वेगवेगळे स्वभाव आहेत, गुण आहेत, दोष आहेत, त्याला महाविकार असं म्हणलं आहे. परंतु जोपर्यंत ती रूपांतराचा त्रास स्वीकारत नाही आणि वर सांगितलेले पदार्थ उत्पन्न करत नाही, म्हणजे निर्जीव पदार्थ, सजीव प्राणी, पशुपक्षी आणि मनुष्य प्राणी, जोपर्यंत हे ती उत्पन्न करत नाही, तोपर्यंत हे त्रिगुण म्हणजे हे 3 गुण सत्व, रज आणि तम, हे मायेचे 3 गुण अव्यक्त असतात. म्हणजे त्यांना काही प्रकट होता येत नाही, कारण की काही वस्तू, जीव, प्राणी, मनुष्य कोणी काही अस्तित्वातच नाही आहे. तोपर्यंत हे 3 गुणसुद्धा असून सुद्धा नसल्यासारखेच असतात. आपल्याला ते कुठे कोणाला समजत नाही, दिसत नाहीत, अस्तित्वात नसतात, पण ॲक्च्युली ते असतात. गुणांना अनुरूप अशा क्रिया केल्याशिवाय माया व्यक्त होत नाही. म्हणजे मायेला काहीतरी क्रिया करावी लागते, संयोग करावा लागतो, तेव्हा या गुणांना अनुसरून केलेल्या क्रियांमुळे माया व्यक्त होते, तोपर्यंत नाही. जोपर्यंत ती क्रिया न करण्याचे धोरण माया आचरते, तोपर्यंत ती अव्यक्त राहू शकते, हे जाण. एकूण म्हणजे याचा सगळ्यांचा अर्थ असा की माया हे ईश्वराचे कार्य आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म, याचा अर्थ असा आहे, दिसणारे हे सर्व खरोखर ब्रह्मच आहे. म्हणजे हे सगळं जे तुम्हाला जग दिसतंय ती माया आहे. हो, सत्य आहे ते. सत्व, रज, तमो गुणांचा वापर करून मायेने हे सगळं बनवलेलं आहे. पण माया स्वतः ईश्वराचा भाग असल्यामुळे, परब्रह्माचा भाग असल्यामुळे हे जे आजूबाजूला माया दिसते आहे, हे सगळं जग, संसार, सुख, दुःख, वेदना, यश, अपयश, हे सगळं दिसतंय, आयुष्य दिसतंय, हलणारं, न हलणारं, प्राण्यांचं, दगडांचं, मनुष्यांचं, विचारांचं. तर हे सगळं दिसणारं सर्व काही ब्रह्मच आहे. ते माया आहेच, पण ते ब्रह्मही आहे, परब्रह्मही आहे, म्हणजे ईश्वर साक्षात आहे. हे तत्व आणि तिघांचे हे ऐक्य, ते हेच आहे. तिघांचे ऐक्य म्हणजे परमात्म्याचे, म्हणजेच ब्रह्माचे, परब्रह्माचे
तो परमात्मा किंवा ईश्वर किंवा परब्रह्म, आणि दुसरं म्हणजे माया. आणि माया आणि परमात्म्याच्या संयोगातून, त्यांच्या गुणांच्या संयोगातून जन्मलेलं जग, हे जे आपल्याला जग दिसतं, सगळं विश्व दिसतं ते. तर परमात्मा, माया आणि जग हे तिघांचे ऐक्य झालेले आहे. हे सगळं जे तुम्हाला दिसतं, तुम्हाला मला, अशा ऐक्याचा अनुभव निश्चित प्राप्त कसा व्हावा? म्हणजे हे सगळे एकच आहेत बुवा. माया वेगळी नाही आहे, हे जग वेगळं नाही आहे जे मायापासून बनलं आहे, आणि ईश्वरापासून बनलेली माया किंवा हे जग, तो ईश्वरही वेगळा नाही. ईश्वर, माया आणि हे जग हे सगळं एकच आहे. हे सगळे एकमेकांचेच भाग आहेत आणि एकच ईश्वराचे रूप आहे. हे अनुभव कसं मिळेल बुवा, कसा मिळेल, हे आपल्याला कसं समजू शकेल, हे ज्ञान कसं मिळेल? अशी ज्याच्या मनात, चित्तात, विचारात उत्कट इच्छा असेल, म्हणजे जो मुमुक्षु असेल, ज्याला प्रश्न पडला असेल की हे सगळं एकच आहे, तर ते कसं मला कळेल बुवा, म्हणजे मला हे सगळं ईश्वराचाच भाग आहे असं कसं समजेल? वाईट मनुष्यातही मला ईश्वर आहे, चांगल्यातही ईश्वर आहे, तटस्थ राहणाऱ्या व्यक्तीतही ईश्वर आहे, आणि हे सगळं गुराढोर, मुक, प्राणी सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. दगड, माती, विटा, हवा, पाणी सगळीकडे ईश्वर आहे. ही माया, हे सगळं भ्रम जे आहे, सांसारिक सुखदुःख, यश अपयश आहे, हे सगळं ईश्वर आहे. तर हे मला कसं समजेल? असं ज्याच्या मनात प्रश्न पडलेला आहे, किंवा जो शोधतोय, किंवा ज्याच्यात इच्छा असेल हे जाणण्याची, उत्कट इच्छा, उत्कट म्हणजे खूप इच्छा, तीव्र इच्छा असेल, अशा लोकांनी वेदशास्त्रांचा अभ्यास करावा. ही वेदशास्त्रे व श्रुतीस्मृती सारासार विचार करण्याची शक्ती आणि गुरु व वेदांत यांच्या वचनांचा प्रत्यय आणि परमानंद देतात. हे वेगवेगळ्या शास्त्रात सांगितलेलं आहे की तुम्ही वेदांचा, शास्त्रांचा, उपनिषदांचा, श्रुतीस्मृतींचा म्हणजे आपल्या पुराण ग्रंथांचा अभ्यास करा, त्यांना वाचा, त्यांच्यावर चर्चा करा, ज्ञानी लोकांना प्रश्न त्यावर विचारा, त्यातल्या कथांवर, त्यातल्या उपदेशांवर. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचा उलगडा होईल, उत्तर मिळेल की जणू काही अनुभवच मिळेल, ते ज्ञान मिळेल की हे सगळं काही एकच आहे. ईश्वर, परमात्मा, माया आणि जग या तिन्ही गोष्टी. माझ्या भक्तांचे धामी अन्न वस्त्रास नाही कमी, याबद्दलची श्री साई खात्री देत असत. म्हणजे जिथे माझे भक्त असतील, राहत असतील, ते कुठेही राहो, तर त्यांना अन्न, वस्त्र, सुख, काही दुःख होणार नाही, त्यांना काही कमी पडणार नाही आयुष्यात. भलेही ते गरीब असतील, वरकरणी, पण ते मनाने आणि अनुभवाने, विचारांनी श्रीमंत असतील, संपन्न असतील, त्यांना उपाशी मरण्याची वेळ येणार नाही. हे त्यांच्या भक्तांना नेहमी ठाऊक आहे. साईंच्या भक्तांना मज भजती जे अनन्यपणे, अनन्य म्हणजे अन्य कोणालाही नाही असं, अनन्य, दुसऱ्या कोणाचीही पूजा करण्याची गरज नाही बा, त्याच्यापेक्षाही जास्त जो मला भजतो, म्हणजे जो माझं चिंतन करतो, जो मला शरण आलाय, जो मला गुरुतुल्य, पितातुल्य, मातातुल्य, बंधू, भ्राता, मित्रतुल्य, ईश्वरतुल्य मानतोय. सेविती नित्याभियुक्त मने, सेवा करताय माझी नित्य म्हणजे नेहमी, अभियुक्त मनाने म्हणजे संपूर्ण शरण आलेल्या मनाने. तयांचा योगक्षेम चालविणे म्हणजे अशा लोकांचा, जे मला शरण आले, जे मला निरंतर भजन करतायत, जे माझी पूजा करतायत, जे माझ्या आदर्शावर, माझ्या विचारांना प्राधान्य देऊन त्यानुसार जीवन जगत आहेत, तर अशा भक्तांचा, अशा लोकांचं योगक्षेम चालवणं म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह चालवणं, त्यांची प्रगती करून देणं, त्यांच्या कष्टांना, संकटांना दूर करणं, त्यांच्यावर कृपा करणं, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं, त्यांच्यासाठी योग्य असेल ते करणं, हे ब्रीद माझे, जाणे मी माझे, असं साईबाबा स्वतः सांगत आहेत. आणि हे साईबाबा कुठून सांगत आहेत? हे भगवद्गीतेतलंच संस्कृतमधलं वचन आहे, जिथे श्रीकृष्ण स्वतः हेच वचन देतो आहे अर्जुनाला आणि सगळ्या भक्तांना, की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात सांगतो आहे संस्कृतमध्ये. तेच साईबाबा इथे गुरुच्या अधिकाराने सांगत आहेत आपल्याला, पित्याच्या अधिकाराने सांगत आहेत आपल्याला भक्तांना, की जे मला शरण येतील. म्हणजे ईश्वराचं तुम्ही कोणतंही रूप द्या, तुम्ही कृष्णाला भजा, तुम्ही रामाला भजा, तुम्ही देवीला भजा, गणेशाला भजा, मारुतीला भजा, किंवा शंकराला भजा, किंवा सद्गुरूंना भजा तुमच्या, किंवा साईंना भजा. तर साईसुद्धा हेच सांगतायत की
कोणत्याही रूपात तुम्ही माझं पूजन करा. मी आणि ईश्वर वेगळा नाही आहे, कारण ही सगळी मायाच ईश्वर आहे. हे सगळं विश्व ईश्वर आहे. इथले सगळे प्राणी ईश्वराचाच एक भाग आहे, मायेचाच एक भाग आहे. आणि स्वतः सद्गुरू हे ईश्वर तुल्यच असतात, हे इथे साई पटवत आहेत. इथे त्यात ते काही अहंपणाने म्हणत नाही आहेत, ते उदार मनाने कळवळ्याने म्हणतात भक्तांना की तुम्ही शरण या ईश्वराला. तुम्हाला ईश्वर समजत नसेल तर मला शरण या, म्हणजे मी तुमची मदत करेन, हे वचन साईबाबा देतात आयुष्यात पदोपदी, जे कृष्णाने वचन दिले. प्रमाण माना असे श्री साई म्हणत. हे सगळं हे भगवद्गीतेचं वचन प्रमाण माना. तुम्हा भक्तांना अन्न वस्त्रांची वाण नाही, म्हणजे कमी नाही, कमतरता नाही. त्यासाठी उगाच प्राण खर्ची घालू नका. लौकिकी मानापमानाचा लोभ सोडून द्या, म्हणजे कोणी तुम्हाला मान देईल, सन्मान करेल किंवा अपमान करेल अशी भीती किंवा आशा सोडून द्या. आणि देवाच्या द्वारीच मान मिळावा. तुम्ही देवाच्याच दारामध्ये मान मिळवा. देवापुढेच पदर पसरावा. देवाचाच प्रसाद जोडावा, प्रसाद स्वीकारावा, कृपा स्वीकारावी. लोकांनी मान डोलवली की तितक्याने स्वतःला विसरला का तुम्ही? आराध्य देवतेच्या किंवा गुरुच्या देहाला अंतःकरणात पाझर फुटून तो घामाने डबडबला पाहिजे. म्हणजे तुमच्या देवाला सुद्धा तुम्ही ज्याची पूजा करतायत त्या मूर्तीला, दगडाच्या मूर्तीला, सोन्याच्या मूर्तीला, किंवा तुमच्याकडे जो कोणी प्रत्यक्ष हाडामासाचा गुरु असेल त्याला, त्याच्या अंतःकरणात तुमच्या भक्तीला पाहून, तुमच्या सेवेला पाहून, तुमच्या भावनेला पाहून, प्रेमाला पाहून त्या दगडातसुद्धा, त्या मूर्तीतसुद्धा, त्या गुरुदेहातसुद्धा अंतःकरणात पाझर फुटला पाहिजे. म्हणजे त्याला दया उत्पन्न झाली पाहिजे. हेच ध्येय तुम्हाला असलं पाहिजे भक्त म्हणून. हेच ध्येय तुम्हाला गोड लागले पाहिजे. सर्व इंद्रियांना भक्तीचे वेड लागले पाहिजे आणि इंद्रियांच्या क्षुब्ध वृत्तींना भक्तीचे अंकुर फुटले पाहिजेत. म्हणजे तुमचे इंद्रिय जे आहेत तिथे भक्तीसाठीच तुम्ही तुमचे इंद्रिय झिजवले पाहिजेत. ज्ञानेंद्रिय 5 आणि कर्मेंद्रिय 5. तुम्ही स्पर्श करताय, तुम्ही चव घेताय, तुम्ही वास घेताय, तुम्ही पाहताय, तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलताय, तुम्ही विचार करताय, तुम्ही काहीतरी इच्छा करताय, तर ही सगळी ईश्वरासाठी, गुरूंसाठी, साईंसाठी, कृष्णासाठी, तुम्ही ज्या देवाला तुम्ही भजत असाल त्या देवासाठी, त्या गुरूंसाठी, त्या रूपासाठी तुम्ही ते काम केलं पाहिजे. त्या इंद्रियांना झिजवलं पाहिजे. मग काय कौतुक होईल, म्हणजे याचा परिणाम किती चांगला होईल. सदा सर्वदा असेच भजन घडो. म्हणजे तुम्ही काया वाचा मन अर्थ काम सगळीकडून, सगळ्या इच्छांनी, सगळ्या इंद्रियांनी तुम्ही ईश्वरासाठीच काहीतरी करताय. हात जे काही काम करताय ते ईश्वराच्या सेवेत कुठेतरी रुजू होत आहे. कोणाचं तरी गरिबांना, गरजूंना काहीतरी मदत करताय. पाय ईश्वरासाठीच काहीतरी काम करताय. बुद्धी ईश्वरासाठीच काहीतरी काम करते. असं सगळे अवयव तुमचे काहीतरी ईश्वरासाठी, गुरूंसाठी करत आहेत. असेच भजन घडले पाहिजे, अशीच सेवा घडली पाहिजे. इतर काहीही न आवडो, तुम्हाला दुसरं काही आवडलं नाही पाहिजे. तुमचं मन असंच भक्तीमध्ये रमलं पाहिजे. मन माझ्या नामस्मरणी जरो. माझ्या या इथे माझ्याचा अर्थ साई स्वतः वचन देत आहेत भक्तांना आणि शरण यायचं सांगताय. म्हणून साई स्वतःबद्दल इथे बोलत आहेत, पण ते स्वतः स्वतःपुरता स्वकेंद्रित नाही बोलत आहे. ते ईश्वराचाच आवाज होऊन बोलत आहेत, गुरु अधिकाराने बोलत आहेत. श्रीकृष्णाने जे वचन दिलं आहे तेच ते सांगत आहेत की माझ्या म्हणजेच ईश्वराच्या किंवा गुरूंच्या तुम्ही ज्या रूपात भजत असाल त्या स्वरूपात तुम्ही शरण या. नामस्मरणात जडा. म्हणजे तुम्हाला जे नाव आवडत असेल ईश्वराचं, जे रूप आवडत असेल ते तुम्ही नामस्मरण करा. त्या नावाला आठवा, त्या लीला आठवा आणि इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडो. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला पाहिजे. म्हणजे देह, तुमच्या शरीराला काय त्रास होतो हे तुम्ही विसरून गेलं पाहिजे. गेह म्हणजे घरदार, तुमचा संसार, नातेवाईक, याचं भान तुम्हाला राहणार नाही. वित्त, पैसा अडका, यश अपयश याचं तुम्हाला काही भान राहायला नको आणि ते राहणारही नाही. ते सहज होईल किंवा जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष ईश्वराकडे, गुरूंकडे, नामस्मरणामध्ये, सेवेमध्ये असेल. चित्त परमानंदी जडेल. जेव्हा तुम्ही तुमचं सगळं आयुष्य, दिवस रात्र, क्षण आणि कण तुम्ही सर्व विचारांनी, कृतींनी ईश्वराशीच जोडले जाल, गुरूंशीच जोडले जाल, त्यांचेच कामं कराल, इतरांसाठीच झिजाल, तेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं देह, स्वतःचं नातेवाईक, स्वतःचं प्रगती, स्वतःचं जे मी पण आहे तो सगळा विसरून जाल तुम्ही. भान राहणार नाही आणि तुमचं चित्त जे आहे, मन जे आहे ते परमानंदामध्ये जडेल.
म्हणजे तुम्हाला खरा आनंद मिळायला लागेल, जो परम आनंद आहे, जो कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, जो कायम आनंद असतो, किती दुःख असलं तरी त्यात आनंद वाटतो, तो म्हणजे तो परमानंद, तो ईश्वरी आध्यात्मिक आनंद. म्हणजे जणू काही ईश्वरच तुमच्याजवळ आहे अशी ती तीव्र ऊर्जा तुमच्याकडे तुमच्यासोबत कायम असते कोणत्याही संकटात. आणि मन खात्रीने तटस्थ व अगदी शांत होऊन तृप्तही होईल. अशा प्रकारे तुमचं मन शांत आणि तृप्त होईल. सत्संग केल्याची खूण म्हणजे वृत्तीचे समाधान झाले पाहिजे. नाना ठिकाणी जे मन भटकते ते काय सल्लीन म्हणावे. म्हणजे तुमचं मन कधी हा विचार करते, तुम्हाला कधी ते पाहिजे, तुम्हाला कधी तिथे पोहोचायचं, त्यांना भेटायचं, तुम्हाला आयुष्यात ते करायचं, हे करायचं, याच्यापासून दूर राहायचं, त्याच्यापासून जवळ करायचं, असं जे तुमच्या मन भटकत राहतं वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक सेकंदाला, तर ते काही एकजीव झालेलं आहे, सल्लीन झालं आहे, खरोखर एकजीव झालं आहे ईश्वराकडे, किंवा तुम्ही सत्संग मनाने केला आहे, असा त्याचा अर्थ आहे का? नाही. कारण तुमचं मनच स्थिर नाही आहे. तुम्हाला सतत काही ना काही पाहिजे, हवं आहे, मिळवायचं आहे, जायचं आहे, पोचायचं आहे. तर ते काही एकरूप मन नाही आहे. त्याचा अर्थ तुम्ही सत्संग करून समाधानी वृत्ती झालेली नाही आहे तुमची. तेव्हा श्रोत्यांनी लक्ष देऊन श्रद्धेने पुढील वर्णन ऐकावे, असं लेखक हेमाडपंत आपल्याला म्हणत आहे. हे साई सच्चरित्र श्रवण केल्याने मनाची प्रवृत्ती भक्तीकडे वळेल, कथेच्या सानिध्यात प्रसन्नता लाभेल, चंचल मनाला विश्रांती लाभेल, तळमळीची निवृत्ती होईल आणि अत्यंत सुखाची प्राप्ती होईल. इतके फायदे आहेत साई सच्चरित्राची कथा किंवा कोणत्याही गुरुची अवतार कथा, गुरुचरित्र असो, गजानन विजय असो, आणखीन कोणतीही पोथी असो, कोणत्याही संतांची जीवनकथा असो, किंवा कोणत्याही देवाचे ऋषींचे अवतार कार्य असो, कोणतेही ग्रंथ तुम्ही पुराण वगैरे वाचाल, अगदी रामायण आणि महाभारत, कृष्णकथा, भागवत जरी तुम्ही ऐकलं, गीता जरी ऐकली, तरी तुम्हाला हेच रिझल्ट्स मिळतील, असेच परिणाम मिळतील जे इथे सांगितले आहेत की हे साई सच्चरित्र श्रवण केल्याने तुमच्या मनाची प्रवृत्ती भक्तीकडे वळेल. म्हणजे तुम्ही ईश्वराशी जोडले जाल. तुम्हाला सुखदुःखांपासून होणारा त्रास, मानापमानापासून होणारा त्रास, या स्पर्धेपासून तुम्ही थोडं शांत व्हाल. कथेच्या सानिध्यात तुम्हाला प्रसन्नता लाभेल, कारण की तुम्ही ईश्वराची कथा ऐकत आहात, गुरूंची कथा ऐकत आहात, त्यांच्या लीला ऐकत आहात. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल, चांगलं वाटेल. तुमचा मनावरचा दबाव कमी होईल, तुमची भीती, चिंता, मनस्ताप कमी होतील. चंचल मन जे तुमचं इकडे तिकडे सैरावैरा नाना ठिकाणी मन भटकते, मला हे पाहिजे ते पाहिजे, ते जरा विश्रांती लाभेल त्याला, म्हणजे ते शांत होईल, ईश्वराकडे वळेल, गुरूंकडे वळेल, साईंकडे वळेल. तळमळणारी जी मनोवृत्ती आहे, तळमळ होते जीवाची, स्थिर लाभत नाही, दुःख काहीतरी, त्रास काहीतरी, वेदना छळते आहे, तर त्यातून तुम्ही निवृत्त व्हाल आणि अत्यंत सुख असं तुम्हाला मिळणार तर आहेच. त्या कथा ऐकताना, सांगताना, बोलताना, चर्चा करताना, विचार करताना, आठवताना. तर त्याच साई सच्चरित्राची कथा आता आपण पुढच्या भागापासून ऐकू. इथपर्यंत 43व्या या 6व्या अध्यायाच्या झाल्या. रामजन्म उत्सवाचा अध्याय आहे हा. तर रामजन्माचा उत्सव कसा झाला शिर्डीत सुरू, आणि अजूनही काही गोष्टी असतील त्याच्याशी आजूबाजूच्या निगडीत रामनवमीशी किंवा तत्सम साईंशी, तर त्या लीला सगळ्या आपण ऐकणार आहोत आता, ज्या आता पुढच्याच पॅरेग्राफपासून, पुढच्या ओळीपासून सुरू होत आहे. पण आपण त्या कथा जे आपण मागच्या अध्यायात जिथे थांबलो होतो तिथून पुढे आपण पुढच्या भागात पाहूया. या भागात आपण थोडं आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे जग, ही माया आणि ईश्वराकडे जाणारे मार्ग काय आहेत, ईश्वराचा, मायेशचा, या जगाचा काय संबंध आहे, गुरुचं काय महत्त्व आहे, आणि गुरूंनी, साईंनी आणि कृष्णाने गीतेत काय वचन दिलेलं आहे की बुवा तुम्ही मला शरण या आणि मी तुमचं सगळं काही योगक्षेम वाहील, इत्यादी इत्यादी आपण पाहिलं. आणि आपलं जे भटकणारं मन असतं, आपल्याला ज्या चिंता असतात, दुःख असतात, तर ते आपण कसं भक्ती मार्गाकडे वळवू शकतो, गुरूंकडे, साईंकडे वळवू शकतो. कारण आपण साई सच्चरित्र ऐकतोय, तर साईंबद्दलच आपण कथा ऐकणार आहोत. तर आता याच कथा पुढे आपण पाहत आहोत पुढच्या भागात. 6वा अध्याय आपला झालेला नाही. 6व्या अध्यायाचा पहिला भाग आपण इथे पूर्ण केलेला आहे. तुम्ही गुड रीडिंग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे, आणि बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन्सवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या अपडेट्स, नोटिफिकेशन जेव्हाही व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला मिळत राहतील. हा व्हिडिओ यायला थोडा विलंब झालेला आहे काही कारणास्तव, तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र अध्याय 6वा भाग 2 पुढे चालू. आता
पूर्वीच्या मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या अनुसंधानाने रामजन्माच्या कीर्तनाविषयीचे वर्णन पुढे चालवूया. एक भक्त गोपाळगुंड होते. त्यांची बाबांवर फार भक्ती होती आणि बाबांचे सतत नाव घेऊन ते वेळ घालवीत असत. त्यांना संतान नव्हते. पुढे साईबाबांच्या प्रसादाने त्यांना पुत्ररत्न झाले आणि त्यांचे मन प्रसन्न झाले. एकदा गोपाळगुंडांच्या मनात आले की शिर्डी गावात दरवर्षी एक यात्रा किंवा उरूस भरवावा, म्हणजे सर्वांना आनंद होईल. तात्या कोते पाटील, रामचंद्रदादा कोते पाटील, माधवराव देशपांडे वगैरे सर्व मुख्य मंडळींना हा विचार आवडला आणि ते तयारीला लागले. पण या वार्षिक उत्सवाकरिता एका नियमाचे बंधन होते. त्याकरिता जिल्हाधिकारी, कलेक्टर यांची संमती घेणे आवश्यक होते. त्यासाठी प्रयत्न करू जाता गावातील एक कुलकर्णी हे पद होतं, म्हणजे सरकारने आपला वसूल इत्यादींचा हिशेब लिहिण्यासाठी नेमलेला जो अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याच्या पदावरच्या व्यक्तीला कुलकर्णी हे संबोधलं जायचं. तो गावातील कुलकर्णी कुत्सितपणे उलटा गेल्याने कार्यात विघ्न उद्भवले. कुलकर्णी जो विरुद्ध गेला त्याचा काय परिणाम आला तो पहा. यात्रा शिर्डीत भरू नये असा जिल्ह्याचा हुकूम झाला, परंतु ही यात्रा शिर्डीत भरावी असेच बाबांच्या मनात होते. त्यासाठी पूर्ण आशीर्वादयुक्त त्यांची आज्ञाही झालेली होती. गावकऱ्यांनी पिच्छा पुरवला, जीवापाड यत्न केला आणि अधिकाऱ्यांनी हुकूम फिरवून सगळ्यांचा मान राखला. तेव्हापासून म्हणजेच शके 1819 म्हणजेच इसवी सन 1897 1897 बाबांच्या संमतीने रामनवमीच्या दिवशी यात्रा ठरवली. तात्या कोते व्यवस्था पाहू लागले आणि यात्रा अपरंपार येऊ लागली. त्याच रामनवमीच्या दिवशी भजन पूजनाच्या समारंभासह ताशे चौघडे वाजंत्र्यांसह यात्रा चोहीकडून आणि भरपूर येऊ लागली. दरवर्षी 2 नवी निशाणे समारंभपूर्वक मिरवत आणून मशिदीच्या कळसाला बांधली जातात आणि शेवटी तेथेच रोवली जातात. एक निमोणकरांचे व दुसरे दामू अण्णांचे अशी 2 निशाणे थाटामाटात मिरवली जातात आणि मग मशिदीच्या कळसाच्या टोकावर फडकत ठेवली जातात. पुढे या उरुसापोटी रामनवमीचा उत्सव कसा उद्भवला, सुरू झाला ते आश्चर्यकारक कथानक ऐका. हा रामनवमीचा उत्सव म्हणजे शिर्डी गावाचा आत्मानंद देणारा मानसन्मान आहे. शके 1833 म्हणजेच इसवी सन 1911 1911 साली रामनवमी प्रथम झाली आणि उरुसापोटी जन्माला आली आणि तेव्हापासून अखंड चालत आहे. प्रसिद्ध कैलासवासी कृष्ण जागेश्वर भीष्म हे आडनावे यांच्यापासून या कल्पनेचा उगम झाला. त्यांना वाटले की रामजन्मोत्सवाचा आरंभ करावा, सर्वांना फार हितकारक होईल. तेथपर्यंत केवळ उरूस यात्राच पुष्कळ प्रमाणात भरत असे. त्यातूनच हा रामजन्माचा गोड उत्सव त्या साली उदयास आला. एकदा ते भीष्म वाड्यात स्वस्थचित्ताने बसले असता काका महाजनी पूजा साहित्यासह मशिदीत जाण्याला तयार झाले. मनात साई दर्शनाचा हेतू, त्याचबरोबर त्यावर उरुसाचीही मौज, म्हणून काका उत्सवासाठी आधीच एक दिवस शिर्डीत हजर झाले होते. योग्य वेळ पाहून भीष्मांनी काकांना विचारले की माझ्या मनात एक चांगला विचार आला आहे, मला मदत कराल का? येथे दरवर्षी उरूस भरत असतो. रामजन्माचा हा दिवस आहे, तेव्हा रामजन्मोत्सव संपादण्याची ही संधी अनायासे आलेली आहे. काका महाजनींना हा विचार आवडला. ते म्हणाले, घ्या बाबांचा होकार, त्यांच्या आज्ञेवर सर्व काही आहे, कामाला लागायला मग उशीर नाही. परंतु उत्सवाला कीर्तनाची जरुरी असते. तो प्रश्न उभा राहिला. खेडेगावी हरदास म्हणजे कीर्तनकार, म्हणजे जो रामनवमीची कथा सांगेल, पुराणातल्या गोष्टी सांगेल, लोकांना जागरूक करेल रामाच्या चारित्र्याबद्दल, त्याच्या गुणांबद्दल, लीलांबद्दल, असा व्यक्ती जो कीर्तन करतो म्हणजे कथा सांगतो, तो कोठला सापडायला, म्हणजे तो सापडणार खेडेगावात कठीण गोष्ट आहे. ही एक अडचण उभी राहिली. भीष्म म्हणाले की मी कीर्तन करीन, तुम्ही पेटीचा सूर धरा. राधाकृष्णाबाई वेळेवर सुंठवडा तयार करतील प्रसादासाठी. चला की मग बाबांकडे. शुभकार्याला विलंब लावला की काहीतरी अडचण उभी राहते. शुभकार्याला शीघ्रत्वाची जोड दिली की ते हातोहात साधले जाते. चला आता कीर्तन करायची आज्ञा घेण्यास आपण जाऊया, असे बोलून ते दोघे लगेच त्यावेळी मशिदीत येऊन पोहोचले. काकांनी पूजेला आरंभ करताच बाबांनीच प्रश्न केला की वाड्यात काय चालले होते, पण काकांना विचारणे सुचले नाही. तेव्हा लगेच बाबांनी तोच प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने भीष्मांना विचारला की का हो,
बुवा काय म्हणत होते. तेव्हा काकांना आठवण झाली आणि त्यांनी मनात योजलेला हेतू सांगितला, इच्छा सांगितली. बाबांच्या मनाला तो विचार आवडला आणि उत्सव म्हणजे रामनवमीच्या दिवशी उरुसासारखाच रामजन्माचा उत्सव करायचा हे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा लेंडीबागेला गेलेले पाहून सभामंडपात पाळणा बांधला रामासाठी आणि कीर्तनाचा थाट केला. पुढे वेळेवर श्रोते जमले आणि बाबा परतले. काका पेटीवर येऊन बसले. इतक्यात बाबांनी त्यांना बोलवणे पाठवले. बाबा तुम्हाला बोलवीत आहेत. हे शब्द ऐकताच काकांच्या पोटात धस्स झाले. काका महाजने, काय झाले मनाला कळत नाही. कथेचा विरस न हो. बाबांचे निमंत्रण ऐकून काकांची तेथेच गाळण उडाली. म्हणजे ते घाबरले. बाबांचे मन क्षुब्ध का बरे झाले असेल. म्हणजे बाबांच्या मनात काय विचार आले असतील बुवा. मध्येच का बोलवलं त्यांनी मला. कीर्तन निर्विघ्नपणे पार पडेल ना असे काका विचार करत होते. काका पुढे चालत आणि मागे पाहत भीत भीत मशिदीच्या पायऱ्या चढू लागले. पावले मंद मंद पडत होती. काका फार चिंताग्रस्त झाले होते. साईबाबा त्यांना विचारू लागले की हा पाळणा येथे कशासाठी बांधला. काकांनी कथेचे तात्पर्य आणि उत्सवाची योजना सांगितली आणि ती ऐकून बाबांना आनंद झाला. मग बाबांनी तेथे जवळच असलेल्या निंबरातून म्हणजे कोपऱ्यातून कोनाड्यातून एक सुंदर हार घेऊन फुलांचा हार घेऊन काकांच्या गळ्यात घातला आणि आणखी एक हार भीष्मांकरताही दिला. कारण भीष्म कीर्तन करणार होते आणि काका पेटी वाजवणार होते. पाळण्याचा प्रश्न विचारल्यावर मोठी काळजी उत्पन्न झाली होती, परंतु तो हार गळ्यात पडल्यावर सर्वांची काळजी दूर झाली. म्हणजे साईबाबांची संमती मिळाली आहे बुवा उत्सव साजरा करायला. आधीच भीष्म बहुश्रुत म्हणजे पुष्कळ गोष्टींचे ज्ञान असलेले ज्ञानी होते आणि विविध कथा पारंगत म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात ते निष्णात होते, तरबेज होते. त्यामुळे कीर्तन रसभरीत झाले म्हणजे अर्थपूर्ण झाले आणि श्रोत्यांना अपरिमित आनंद झाला, खूप आनंद झाला. बाबांचाही चेहरा प्रसन्न दिसला आणि जसे अनुमोदन दिले म्हणजे जशी परवानगी दिली तसाच कीर्तन भजनासह उत्सव बाबांनी करवून घेतला. रामजन्माच्या वेळी बाबांच्या डोळ्यात गुलाल पडला आणि कौसल्याच्या मंदिरात श्रीरामाऐवजी जणू काय बाबाच नरसिंह रूपाने प्रगटले. गुलालाचे केवळ निमित्त होते. रामजन्माचा तो आवेश होता. आता अहमरूपी रावणाचा नाश होईल आणि दुर्वृत्ती वाईट प्रवृत्ती रूपी राक्षस मरतील. बाबांना एकाएकी क्रोध आला. जणू काय प्रत्यक्ष नरसिंहाचे रूपच. शिव्या शाप सुरू झाले आणि त्यांचा भरपूर वर्षाव झाला. राधाकृष्णाबाई पाळण्याचे तुकडे होतील म्हणून मनात गडबडून गेल्या. तो कसा सुरक्षित राहील याचे त्यांना साकडे पडले म्हणजे संकट पडले, कोडे पडले, प्रश्न पडला. सोडा लवकर सोडा असा त्यांचा पाठीशी लकडा लागल्यामुळे म्हणजे हट्ट लागल्यामुळे काका तो पाळणा सोडायला पुढे सरकले. तो बाबा अत्यंत खवळले आणि काकांच्या अंगावर धावून गेले. मग पाळणा सोडणे जागीच राहिले आणि बाबा देखील शांत झाले. पुढे दुपारी आज्ञा मागितली असता बाबा आश्चर्याने म्हणाले, आताच पाळणा कसा सोडता. अजून त्याची आवश्यकता आहे की. ही आवश्यकता ती तरी कसली. साईबाबांचे शब्द चुकीचे किंवा उगाच कारणाशिवाय नसणार. विचार केल्यावर लक्षात आले की उत्सवाची सांगता झालेली नाही. सांगता म्हणजे शेवट संपूर्ण केला नाही आहे. येथपर्यंत उत्सव झाला, कीर्तन वगैरे झाले, रामजन्म झाला, परंतु जोपर्यंत दुसरा दिवस उगवला नाही आणि गोपाळकाला केला नाही, झाला नाही, तोपर्यंत उत्सव यथास्थित संपूर्ण झाला असे म्हणू नये. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, कारण कृष्ण आणि राम हे दोन्ही संपूर्ण अवतार आहेत, पूर्ण पुरुष आहेत, त्यामुळे त्यात भेद नाही. आणि त्यामुळे जसा कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो, दहीहंडी फोडली जाते आणि काला वाटला जातो आणि तेव्हा उत्सव संपला जन्माष्टमीचा असं मानलं जातं. तसंच रामजन्माच्या दिवशी, रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी, दशमीच्या दिवशी किंवा नवमी असेल त्या दिवशी वाढीव, तरी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी कीर्तन वगैरे झालेलं आधीच्या दिवशी झालेलं आहे, प्रसाद घेतला गेला आहे, सुंठवडा, दुपारी 12ला रामाचा जन्म झाला आहे, तरीही तो दिवसभर पाळणा ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला बनवून तो वाटून प्रसाद परत एकदा, त्यानंतर कीर्तन झाल्यावर पाळणा सोडण्याची आज्ञा बाबांनी दिली दुसऱ्या दिवशी. पुढील वर्षी भीष्म नव्हते म्हणून कीर्तनासाठी बाळाबुवा सातारकरांना आणावयाचे होते, परंतु त्यांना कवठे नावाच्या गावात, म्हणजे सांगली जिल्ह्यातलं हे गाव होतं तेव्हा, कदाचित आताही असेल, येथे रामनवमीच्या उत्सवाचे वर्षासन म्हणजे वार्षिक नेमणूक
म्हणजे दरवर्षी त्यांनी रामनवमीच्या तिथीला येऊन त्या गावामध्ये कीर्तन करणं किंवा जे काही त्यांना नेमून दिलेले पूजा उत्सवचे विधी आहेत ते करणं. तर ते दरवर्षीसाठी त्यांना त्याची रक्कम मिळते आणि त्यांना बोलवलं जातं. येण्या जाण्याचा खर्च आणि त्यांना मानधन दिलं जातं. तर त्याला म्हटलं जातं वर्षासन. तर तसं त्यांना बाळाबुवा सातारकरांना मिळत होतं सांगली जिल्ह्यातल्या कवठे नावाच्या गावासाठी रामनवमीसाठी दरवर्षी. तर ते वर्षासन असल्याने तेथे जाणे त्यांना भाग होते, गरजेचं होतं. म्हणून काका महाजनी बाळाबुवा नावाच्याच दुसऱ्या एका भक्तिभाव असलेल्या व्यक्तीला, म्हणजे बाळाबुवा सातारकरांना जमत नव्हतं, त्यांना त्यांच्या गावाला वर्षासन वार्षिक नेमणूक होती कीर्तनाची रामनवमीला, म्हणून तिकडे जावं लागणार होतं कवठे सांगलीमध्ये. तर त्याऐवजी मग काका महाजनींनी बाळाबुवा नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला भक्तिभाव असलेल्या व्यक्तीला, ज्यांची अर्वाचीन तुका म्हणजे नव्या काळातील तुकाराम महाराज म्हणून प्रसिद्धी होती, त्यांना उपनाम दिलं गेलं होतं, त्यांना घेऊन ते आले काका महाजनी आणि त्यांच्या हातून उत्सव साजरा करविला. असा बाळाबुवांनी दुसऱ्या वर्षी रामनवमीचा उत्सव साजरा केला, म्हणजे 1912 त्यानंतर हेही मिळाले नसते तर काका महाजनी स्वतःच कीर्तनाला उभे राहिले असते. दासगणूंचे रामनवमीचे आख्यान त्यांना पाठ होतेच. म्हणजे दासगणू महाराजांनी जे रामनवमीचं आख्यान केलेलं होतं, म्हणजे कथा सांगितली होती, ती त्या काका महाजनींना पाठ होती. त्यामुळे जर कोणी मिळालं नसतं तर त्या वर्षी तेच उभे राहिले असते. तिसऱ्या वर्षी म्हणजे 1913 साली 1913 बाळाबुवा सातारकरांचेच शिर्डीला वेळेवर येणे झाले. म्हणजे ते आले कसे ते काळजीपूर्वक ऐका. साईबाबांची कीर्ती ऐकून बाळाबुवा सातारकरांच्या मनात त्यांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली. परंतु वाटेत सोबत पाहिजे, म्हणजे त्यांच्यासोबत कोणी प्रवास करायला पाहिजे, कारण ते पहिल्यांदा जात आहे, त्यांना माहिती नाही. आणि ती कशी लाभेल, म्हणजे सोबत कशी लाभेल, म्हणजे कोणीतरी कसं येईल सोबत, याची चिंता त्यांना लागली की मी शिर्डीला जायची इच्छा आहे मला आणि रामनवमीच्या निमित्ताने साईंना भेटायची, असं त्यांनी विचार केला बाळाबुवा सातारकरांनी. आणि त्या विचारामध्ये ते चिंतित होते. बाळाबुवा स्वतः हरदास होते. हरदास म्हणजे कीर्तनकार, कीर्तन सांगणारे, कथा सांगणारे होते. साताऱ्याजवळ त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण होते, परंतु त्यावेळी त्यांचा मुक्काम मुंबईला परळ येथे होता. सातारा तेव्हाचा साताऱ्याचा जो भाग होता तो आता सध्याच्या सांगली या जिल्ह्यात येतो. त्या जिल्ह्यात बिऱ्हाड सिद्धकवठे नावाचे देवस्थान आहे. बाळाबुवांना तेथील रामनवमीच्या कीर्तनाची वार्षिक नेमणूक होती, म्हणजे वर्षासन होते, दरवर्षी जावं लागत होतं. आषाढीची एकादशी आणि चैत्र महिन्यातील रामनवमी या 2 वार्षिक उत्सवांशी बाळाबुवांचा संबंध होता. बादशाही सनद म्हणजे शासनपत्र, म्हणजे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल लेटर पाहता बडेबाबांच्या म्हणजे देवाच्या खर्चाकरता 124 रुपयांची सरकारकडून मूळ व्यवस्था त्यांना होती. दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमासाठी, वर्षासनासाठी, कीर्तन करण्यासाठी. असो, या 2 उत्सवांसाठी बाळाबुवांची बिदागी म्हणजे मानधन 30 रुपये होते. परंतु यावर्षी म्हणजे 1913 यावर्षी कवठे गावात महामारीची साथ आली आणि गावकऱ्यांवर कठीण परिस्थिती येऊन ठेपली, कारण सगळे आजारी पडायला लागले, साथ पसरते तिथे. रामनवमी बाजूलाच राहिली आणि तेथून बुवांना पत्रे आली बाळाबुवा सातारकरांना की आता तुम्ही पुढच्या वर्षी यावे. गावच रिकामा झाला आहे. सारांश, रामाची सेवा चुकली, म्हणजे रामासाठी कीर्तन करावं बुवा रामनवमीसाठी दरवर्षीप्रमाणे जाऊन सिद्धकवठे गावात, तर तो चान्स हुकला. बिदागी ही जागच्या जागीच राहिली, कारण कीर्तनच झालं नाही, लोकच जमू शकणार नाही आहे साथ पसरल्यामुळे रोगाची. त्यामुळे बिदागी, त्यांना जे मानधन मिळतं सरकार खात्यातून, तर ते त्यांना मिळणं कॅन्सल झालं. बिदागी ही जागच्या जागीच राहिली आणि शिर्डीला जाण्याची चान्स मिळाली. बाळाबुवांनी काकासाहेब दीक्षितांची भेट घेतली. दीक्षित बाबांचे परमभक्त आहेत, साईबाबांचे. त्यांनी मनात आणले तर आपले शिर्डीला जाण्याचे मनोगत पूर्ण होईल आणि स्वार्थ म्हणजे मानधन, जगण्यासाठीचं धन, आणि परमार्थ म्हणजे साईंसारख्यांचा सहवास, त्यांचे आशीर्वाद, स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतील असा विचार करून ते बाळाबुवा सातारकर ते दीक्षितांना म्हणाले की यंदा आमचे वर्षासन राहिले, म्हणजे कॅन्सल झाले, तेव्हा बाबांचे दर्शन घ्यावे आणि तेथेच कीर्तन करावे, म्हणजे शिर्डीला येऊन, असे वाटते.
त्यावर भाऊसाहेब म्हणाले की बिदागीबद्दल खात्री नाही, म्हणजे तुम्हाला साईबाबांकडून बिदागी मिळेल, मानधन बक्षिसी पैसा मिळेल कीर्तन केल्याबद्दल, अशी काही गॅरंटी देता येत नाही. देणे न देणे बाबांच्या हाती असते. कीर्तनासाठी देखील त्यांची संमती लागेल. म्हणजे कीर्तन करायची तुमची इच्छा आहे रामनवमीच्या निमित्ताने शिर्डीमध्ये, तर त्यासाठी सुद्धा साईबाबा जे बोलतील तेच होईल. इतके संभाषण चालत असता काका महाजनी अवचित आले, अचानक आले आणि शिर्डीचा प्रसाद आणि उदी वाटू लागले. उदी म्हणजे रक्षा. बुवांना हा शुभशकूनच वाटला. काका महाजनी त्याच वेळी शिर्डीहून आले होते. क्षेमकुशल वृत्त कळवून मग ते आपल्या घरी परत गेले. क्षेमकुशल म्हणजे तब्येत पाणी, कसे आहात तुम्ही वगैरे असं विचारून ते परत गेले. काका महाजनी शिर्डीहून आले होते, तिकडे परत गेले. असो. पुढे दीक्षित बाळाबुवांना मोठ्या प्रेमाने म्हणाले की मी बाबांची संमती विचारीन आणि ती दिल्यावर तुम्हाला नक्की कळवीन. म्हणजे मी बाबांना विचारतो आणि साईबाबांनी अनुमती दिली, परमिशन दिली कीर्तन करण्याची तुम्हाला, तर मी तुम्हाला लगेच पत्राने कळवतो. पत्र येताच शिर्डीला यावे, म्हणजे मी तुम्हाला पत्राने कळवेल आणि तुम्ही लगेच शिर्डीला या, असं दीक्षित म्हणाले बाळाबुवा सातारकरांना. वाट खर्चाला न भ्यावे, म्हणजे उगाच खर्च होईल का, खर्चाचं काय, येण्या जाण्याचं असा काही विचार तुम्ही चिंता करू नका, ती व्यवस्था करू आम्ही. त्यासाठी आपण न झिजावे, मनात निशंक असावे, असं दीक्षित म्हणाले. असो. पुढे दीक्षित शिर्डीला गेले. बाबांनी अनुमोदन दिले. दीक्षितांनी विचारलं असणार की बाळाबुवा सातारकरांना यावर्षी रामनवमीला येण्याची इच्छा आहे, कीर्तन करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही अनुमती देत आहात, तर तुमचं काय म्हणणं आहे. तर साईबाबांनी त्यांना अनुमोदन दिलं. अनुमोदन म्हणजेच अनुमती, परमिशन. मग बाळाबुवा शिर्डीत आले आणि त्यांना इच्छिल्याप्रमाणे बाबांचे दर्शन घडले. साईबाबांनी देखील रामनवमीचा उत्सव सोहळा आपल्यासमोर बाळाबुवांच्या हस्ते, बाळाबुवा सातारकरांच्या हस्ते मोठ्या प्रेमाने आणि कौतुकाने करवून घेतला. बाळाबुवांनाही मनात संतोष, समाधान वाटलं की चिंतिलेले कार्य पार पडले. त्यांची इच्छा होती, चिंतन केलं होतं त्यांनी, मनात इच्छा व्यक्त केली होती. साईबाबांच्या अनुमतीने, त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासमोर शिर्डीमध्ये रामनवमीच्या तिथीला कथा ऐकवावी, कीर्तन करावं बुवा, अशी त्यांची इच्छा, कार्य पार पडले. साईबाबा देखील प्रसन्नचित्त झाले आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या. बाळाबुवा सातारकरांची बिदागीसुद्धा यथास्थित झाली, म्हणजे अगदी योग्य त्यांना त्यांचं मानधन मिळालं. 150 रुपये घ्यायला आज्ञा झाली आणि बुवांना अमर्याद आनंद झाला. म्हणजे साईबाबांनी 150 रुपये रामनवमीचं कीर्तन केल्याबद्दल देण्याचं आदेश दिला किंवा व्यक्त केली भावना, आणि त्यामुळे साईबाबांच्या इच्छेने 150 रुपये त्यांना मिळाले कीर्तन करणाऱ्या बाळाबुवा सातारकरांना, आणि त्यांना अमर्याद आनंद, खूप आनंद झाला. 5 वर्षांची कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवात बाबांनी दिली. म्हणजे 5 वर्षासनं केल्यावर 5 वर्ष दरवर्षी 2 वेळा जाऊन, रामनवमीच्या आणि दुसऱ्या उत्सवाच्या दिवशी जाऊन, आषाढी एकादशी आणि रामनवमी असे 2 वेळा जे ते दरवर्षी जात होते कवठे गावामध्ये, सांगली साताराला, तर तिथे जाऊन ते जे कीर्तन करायचे आणि त्यामुळे सरकार दरबारातून त्यांना जे मानधन मिळायचं तर 30 रुपये वगैरे, तर एकूण 5 वर्षात जेवढं त्यांना मिळणार होतं 150 रुपये, ते त्यांना एकाच कीर्तनात प्राप्त झालं शिर्डीमध्ये साईबाबांच्या कृपेने. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. मग बाळाबुवा का बरं खुश होणार नाहीत. त्यांनी बाबांचे आभार मानले. असो. पुढे सन 1913 नंतर, 1913 नंतर एके दिवशी दासगणू शिर्डीत आले. दासगणू हेही संत शिष्य, आणि ते आले असता काकासाहेब दीक्षितांनी बाबांना विनंती करून दरवर्षीचा उत्सव त्यांना कायमचा देवविला. तेव्हापासून आजपर्यंत हा जन्मोत्सव अनेक वाद्यांच्या एकत्रित आवाजात आणि नामस्मरणाच्या जयघोषात उजविला जात आहे, म्हणजे पूर्ण केला जात आहे, संपन्न केला जात आहे. आणि पोटभर अन्नसंतर्पणाने, म्हणजे अन्न देऊन, अन्नदान करून, लोकांना अन्न प्रसाद वाटून तृप्ती करण्याने महारापोरांना, म्हणजे गावातील गरीब लोकांना आनंद होत असतो. समाधी मंदिराच्या महाद्वारावर मंगलवाद्यांच्या गजरात साई नामघोष मोठ्या हर्षभराने आकाशात भरगच्च घुमत असतो. गोपाळगुंडांना जशी यात्रेबद्दल किंवा उरुसाबद्दल स्फूर्ती झाली, इच्छा झाली,
आयडिया किंवा कल्पना आली पहिल्यांदा. तशीच त्या जीर्ण मशिदीला गोंडस रूप आणावे अशीही त्यांना इच्छा झाली. मशिदीचाही जीर्णोद्धार खरोखर आपल्या हस्ते व्हावा असे भक्त गुंड हे त्यांचं आडनाव होतं, गोपाळगुंडांचा निश्चय झाला आणि त्यांनी त्यासाठी दगडही तयार करवले की या मशिदीला आपण नवीन जीर्णोद्धार करू, नव्याने बांधकाम करू आणि व्यवस्थित करू. परंतु या जीर्णोद्धाराचा योग गोपाळगुंडांच्या भागी नव्हता, म्हणजे त्यांच्या नशिबात नव्हता. बाबांनी ते दगड शिर्डीतील गणपती, शनी आणि शंकर यांच्या देवळांच्या जीर्णोद्धारासाठी लावले. कारण मशिदीपेक्षा मंदिरात जिथे देव प्रत्यक्ष आहेत, स्थापन झालेले आहेत, तर ते जुने मंदिरं, पारंपरिक पौराणिक धार्मिक मंदिरं गावातले, तर त्यांचं व्यवस्था नीट लावली पाहिजे असं साईबाबांनी विचार केला. आणि ते दगड जे मशिदीला आणले होते जीर्णोद्धार करायला, ते गणपतीच्या मंदिरासाठी आणि शनी मंदिरासाठी आणि शंकराच्या मंदिरासाठी साईबाबांनी वापरायला जीर्णोद्धारासाठी लावले. मशिदीच्या या विशिष्ट कार्यासाठी काही काळानंतर मनासारखा योग जुळून आला. बाबांच्या मनात हे कार्य नानासाहेब चांदोरकरांनी करावे आणि त्यानंतर मागाहून फरसबंदी म्हणजे फरशीचं वगैरे फिनिशिंगचं काम काकासाहेब दीक्षितांनी करावं असं होतं. तसंच पुढे घडून आलं. आधी आज्ञा मागता थकले, म्हणजे साईबाबांनी आधी परवानगी त्यांना दिली नाही मशिदीच्या बांधकामासाठी, जीर्णोद्धारासाठी. मग म्हाळसापती हे जे त्यांचे एक प्रकारे शिष्य होते साईंचे, तर त्यांना मध्यस्थी घातलं गेलं. तेव्हा बाबांनी अनुमोदन दिलं, म्हणजे परमिशन दिली नानासाहेब चांदोरकर आणि काकासाहेब दीक्षितांना. असो, जेव्हा मशिदीत एका रात्रीत फरशी बसवली गेली, फरशी झाली, तेथून मग दुसऱ्याच दिवशी बाबा गादीवर बसले, सिंहासनावर. सन 1911 साली सभामंडप झाला. 1911 म्हणजे 1911, जेव्हा रामनवमीचा पहिल्यांदा रामनवमी साजरी केली गेली ते वर्ष. तिथे सभामंडपही झाला. पण त्यासाठी केवढा प्रचंड खटाटोप आणि महाव्याप, सगळ्यांचा थरकाप झाला. तेही कार्य अशाच रीतीने, अशीच सर्व परिस्थिती असताना एकाच रात्रीत भक्तांनी मोठ्या कष्टांनी पूर्ण केले. त्यांनी रात्री प्रयत्नपूर्वक खांब जमिनीत पुरावे आणि बाबांनी ते सकाळी उपटू लागावे. भक्तांनी मोका साधून पुन्हा दगड टाकून भरावे. अशा प्रकारे सगळ्यांनी थकून जावे. सर्वांनी कंबर बांधून कामाला लागावे. रात्रीचा दिवस करावा आणि अतिशय कष्ट सोसून मनाचा हव्यास, इच्छा पुरवावा. आधी येथे उघडे अंगण होते मशिदीच्या त्या भागात. तेथे एवढेसे पटांगण होते. काका दीक्षितांना वाटले की सभामंडपासाठी ही योग्य जागा आहे. लागेल तितका पैसा खर्च करून लोखंडाचे खांब आणि कैच्या म्हणजे तिकट्या, म्हणजे 3 तुळ्या एकत्र जुळवून केलेली त्रिकोणाकृती रचना, त्याला म्हणतात तिकट्या किंवा कैच्या. तो प्रकार आजकाल आपल्याला दिसणार नाही. ते तेव्हाची रचना होती बांधकामासाठीचे साहित्य म्हणून. तर ते आणून बाबा चावडीत गेलेले पाहून हे काम साधून घेतले काका दीक्षितांनी. भक्तांनी रात्रीचा दिवस करून मोठ्या प्रयत्नांनी खांब जमिनीत दाटावे, म्हणजे जमिनीमध्ये स्थापन करावे आणि चावडीतून परत येण्याचाच अवकाश की साईबाबांनी ते उपटून टाकण्याचा प्रयत्न करावा, असं चालू होतं. एकदा बाबा अत्यंत रागावले. एका हाताने त्यांनी तात्याची मान धरली आणि दुसऱ्या हाताने एक खांब हलवून साईबाबा उपटू लागले. हलवून तो ढिला केला. तात्याच्या डोक्याचा फेटा काढला. काडी लावून पेटवून दिला. आगपेटीच्या काडीने तो फेटा पेटवला साईंनी आणि रागाने खड्ड्यात टाकला, ज्या खड्ड्यात खांब पुरायचा होता. सभामंडपासाठी खांब लावत होते त्या खड्ड्यात. त्यावेळेचे त्यांचे ते डोळे, म्हणजे साईबाबांचे डोळे, त्यांची नजर जणू काय विस्तवाचे गोळेच दिसत होते. समोर कोण पाहू शकेल, म्हणजे साईबाबांसमोर कोण येईल त्यांच्या अशा रागाच्या अवतारात. सगळ्यांचे धैर्य खचून गेले. मग बाबांनी लगेच खिशात हात घातला, 1 रुपया बाहेर काढला आणि तोही त्या खड्ड्यात फेट्यावर टाकला. तेथेच टाकला. जणू काय तो सुमुहूर्तच केला. शिव्या शापांचा वर्षाव झाला. तात्या देखील मनात फार घाबरला की फार कठीण प्रसंग आला. हा प्रकार कसा झाला कोण जाणे. गावकरी आश्चर्यचकित झाले. हे काय आज दुष्चिन्ह, म्हणजे काय वाईट लक्षण आहे बा, हे लोकांना समजत नव्हतं. तात्या पाटलावरचे हे संकट कसे निवारले जाईल, कसे संपेल. पुढे भगोजी शिंद्याने धीर केला. हळूहळू पुढे सरकला भगोजी शिंदे. तोही आयताच सापडला साईबाबांना आणि बाबांनी त्याला मनसोक्त चांगला बडविला, म्हणजे मार दिला. माधवरावही हाती लागले आणि तेही विटांचा प्रसाद पावले, म्हणजे साईबाबांनी त्यांच्यावर विटांनी मारा केला. हे जे मध्यस्थी करायला गेले त्यांना लगेच बाबांनी माराचा प्रसाद दिला. आता बाबांपुढे कोण जाईल.
तात्यांची सुटका कशी करावी लोक विचार करू लागले. तोच म्हणता म्हणता बाबांचा राग हळूहळू कमी होत गेला. कमी कमी होऊन शांत झाला. तात्काळ बाबांनी दुकानदार बोलवला. जरीचे काठ असलेला नवीन फेटा मागवला आणि स्वतःच तात्याच्या डोक्याला बांधला. ज्या तात्याचा फेटा साईबाबांनी रागाने खड्ड्यात टाकून जाळून टाकला होता, त्याच तात्यासाठी आता साईंनी जरीचा नवीन फेटा दुकानातून मागवला आणि स्वतः त्याला फेटा बांधून दिला. जणू काय त्याला शिरपावच दिला. शिरपाव म्हणजे राजा किंवा सरदार यांना कृपावंत होऊन दिलेला पागोटा किंवा फेटा, वस्त्र, त्याला बहुमानाच्या त्या पोशाखाला म्हणतात शिरपाव. लोक आश्चर्यचकित झाले की कारण काय आहे या रागाला. म्हणजे साईबाबा पहिले रागवले का बरं होते? तात्यावर हा हल्ला कशासाठी आणि बाबांनी ही आरडाओरड का केली? रागाला काय कारण असेल? काय काय कारणाने ते चढले आणि पाहता पाहता काही मिनिटातच प्रसन्न चित्त कसे झाले, शांत कसे झाले? याचे यत्किंचितही कारण, थोडंसंही कारण कोणाला निश्चितपणे नक्की कळलं नाही. बाबा कधी कधी शांत असत आणि प्रेमाने गोष्टी सांगत असत, तर कधी क्षण न लागता आणि निमित्त म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय निमित्त न लागता अचानक क्षुब्ध चित्त म्हणजे रागवलेले, संतापलेले असत. असो, अशा या बाबांच्या गोष्टी एक सांगू जाता आणखी दुसरी आठवते. कोणती सांगावी आणि कोणती मागे ठेवावी हे कळत नाही. आणि प्रपंचवृत्ती तर बरी नव्हे. प्रपंचवृत्ती म्हणजे संसारातल्या कथा चघळत बसणं चांगलं नाही. मला ही आवड निवड करवत नाही. म्हणजे लेखक म्हणताय, हेमाडपंत म्हणतोय, ज्यांनी पोथी लिहिली ते म्हणताय की मला ही आवड आणि निवड करवत नाही. म्हणजे मी कोणती साईबाबांची कथा, लीला, गोष्ट सांगू आणि कोणती सोडून देऊ हे मला समजत नाही. जशी ज्या कथेला सवड मिळेल, सवड म्हणजे वेळ मिळेल, सुचेल, तशी ती कथा श्रोत्यांची हौस आणि ऐकण्याची इच्छा पूर्ण करेल. म्हाताऱ्या लोकांकडून ऐकलेल्या पूर्वीच्या गोष्टी, साईबाबा हिंदू की यवन म्हणजे हिंदू का मुसलमान, हे सर्व वर्णन पुढील अध्यायांमध्ये बुद्धीप्रमाणे करेन. दक्षिणेच्या निमित्ताने पैसा घेऊन तो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कसा लावत साईबाबा, धोतीपोती, खंड असे योग करून शरीराचे कसे दमन करीत साईबाबा, आणि दुसऱ्यांसाठी कसे कष्ट वेठीत म्हणजे कसे कष्टाचं आयुष्य स्वतःवर ओढवून घेत भक्तांसाठी, आणि भक्तांची संकटे घालवीत म्हणजे नाश करत संकटांचा भक्तांच्या. हे पुढच्या काही अध्यायांमध्ये स्पष्ट होईल आणि श्रोत्यांना संतोष वाटेल त्या कथा ऐकून. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा रामजन्म उत्सवादी कथनम म्हणजे रामजन्म उत्सवाची कथा आणि इतर कथा या नावाचा हा 6वा अध्याय संपूर्ण समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय.